बातमी आहे। मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। तर युती संदर्भात काही चर्चा या बैठकीत होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या युती संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची माहिती समोर येते। संजय राऊतांनीही तसं विधान केलेलं आहे। कधीही युतीची घोषणा होऊ शकते, उद्याही होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता मातोश्रीवर ही बैठक होते। मनसे नेते बाळा नांदगावकर या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते। मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक। या बैठकीत नेमका कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होते त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे मातोश्रीवर पोहोचलेले आहे। मनसेचे हे नेते मातोश्रीवर पोहोचले आणि महत्त्वाची अपडेट यात अशी येते की जागा वाटपा संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। थोड्या वेळापूर्वीच संजय राऊतांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेतली होती। ती भेटही जागा वाटपा संदर्भातच होती अशी माहिती समोर आली। त्यामुळे कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। बैठकांचं सत्र हे सुरू आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याचा मुहूर्त निघालेला आहे अशी ही माहिती समोर येते। आता उद्या पत्रकार परिषद घेऊन या युती संदर्भातली काही घोषणा होते का याकडे लक्ष लागलेलंच आहे। मात्र त्याआधी या बैठकांचा सिलसिला सुरूच आहे, बैठकांचं सत्र सुरूच आहे। संजय राऊत आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट झाली, बैठक झाली। त्यातही जागा वाटपा संदर्भात काही चर्चा झाल्या अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्यानंतर आता मातोश्रीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ही बैठक सुरू झालेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई मातोश्रीवर पोहोचलेले आहे। ठाकरे गटाचेही प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती समोर येते। काही जागांचा तिढा हा